आपल्या 2 राईड पूर्ण झाल्यात. व्हिडिओ काढायला टाइम भेटला नाही. पहिली राईड आपली नाशिक फाटा कासारवाडी ते लक्ष्मी चौक आणि ती 232 रुपयाची होती. तर परत येते वेळी मला वल्लभनगर दाखवलं 180 रुपये मी घेतली ओलाची कस्टमरला. आपल्या आता 3 ट्रिप पूर्ण झाल्या. पहिली एक नाशिक फाटा ते लक्ष्मी चौक, नंतर लक्ष्मी चौकातनं सोडला आपण वल्लभनगरला. वल्लभनगर ते सदाशिव पेठ ती अटॅच होती. लक्ष्मी चौकातनं तिथनं आपल्याला वाकड परत आली, पण ती वाकड बघता बघता माहिती दगडूशेठला गेलो मी. दगडूशेठच्या इथनं काका हलवायच्या इथंच होतं आतमधनं बुधवार पेठेतनं, पण आपण तिथं गेलो नाही. आपण कॉर्नरच थांबलो. कस्टमरला तिथं बोलवलं आणि बघितलं तर 3 जण होते. थोडेसे ड्रिंक होते. मी कॅन्सल करणार होतो पण मला ते ओलापासून आलोय आपण. ओलाची राईड घेऊन आलो. 250 रुपये. कस्टमरचं बिल 214. आपल्याला 251 रुपये दिलेत आणि 1320 रुपयाचं काम झाले. 1321 रुपयाचं काम. आता सायरन जो वाजतोय हा मागच्या सीट बेल्टचा आहे. कस्टमरने खोलून बसलं होतं आणि थोडस जास्त शिकलेले आपण म्हणतो ना तसं होते. गाडी इकडून चालवा, या खड्ड्यातनं नको, त्या खड्ड्यातनं नको असं. आपण एअरपोर्टच्या इथं कस्टमरला सोडलं, पण एअरपोर्टला उबेरच्या गाड्या दाखवल्या 150 आणि ओलाच्या 90. ओलाला काय वाजली नाही. उबेरला एक वाजली होती 180 रुपयाची, पण लोकेशन काय लक्षात आलं नाही सो घेतली नाही. आणि मग आपण लोहगावला आणि एअरपोर्टला जातो. त्या सर्कलला आपण थांबतो नेहमी येऊन. तिथं तर आपल्याला ओलाची राईड पडली वाकड 301 रुपये. तिथनंच फक्त अर्धा किलोमीटर असेल एअरपोर्टच्या अलीकडच रोडच्या. तर आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. आर्मीच्या एरियामधनंच आहे आणि इथनं आपण बघूया किती वेळ लागतो आता जायला. तर एअरपोर्टला आपल्याला ट्रिप पडली ही फिनिक्स मॉल. आपण जिथनं मग अशी कस्टमरला आपण गॅस भरला आणि एअरपोर्टची ट्रिप जी घेतली. तर आता कस्टमरचं बिल 255 ओलाने खिशातनं टाकून 301 रुपये आपल्याला दिले. तर आपले 1622 रुपयाचं काम झाले टोटल. तर आता इथनं बघूया आपण कुठे जातोय. आता इथनं ओलाचा आपल्याला ओलाकडनं राईड आली आहे 390 एअरपोर्ट. बऱ्याच वेळानंतर जवळपास अर्धा तास 40 मिनिटं आपले गेलेत. 35-40 मिनिटं नाश्ता केला आपण. तरी पण उबेर एवढं वाजतंय पारा नको झालं. उबेरचं ॲप मी 2दा बंद केलं, पण म्हणलं चला एअरपोर्ट पडेल म्हणून मी थांबलो. तर ठीक आहे बघूया आता. उबेरकडनं पहिली राईड भेटली दिवसाची पिंपळे सौदागर 260 रुपये. एअरपोर्ट 19 किलोमीटर घेतली आहे. थांबण्यात काही मजा नव्हती. पडली कंटिन्यू राईड. तर आता इथं पिकअपला आलोय. तर वरून फिरून यायला लागतं. ही लोक नाही इथं फिरू देत. तर ठीक आहे बघू आता. इथनं 3rd फ्लोअर पासून फिरून येतो. कस्टमरला कॉल केलाय. एअरमॉलला यायच्या आधी आहे ना पहिले कस्टमरला कॉल करायचं, कारण परत जर कस्टमर नसेल त्या टर्मिनलला असेल तर प्रॉब्लेम येतो. तर ठीक आहे कॉल केलाय. तर बघूया 40-46 मिनिटं दाखवले. संपून चला की 50 मिनिटच लागतील. तर करतो राईड कम्प्लीट. ट्रिप घ्यायला आपण थोडीशी घाई केली. याला ओलाची वेट केली असती ना, कारण मी एअरपोर्ट पासून बाहेर आलो तर मला काही पडली नाही. आणि नंतर ओला एवढ्या मस्त राईड आल्या की 6-6 किलोमीटरला 390, 400. एक तर बघितली 23-24 किलोमीटरला 700 रुपये. कारण शेवटची फ्लाईट असेल आणि ड्रायव्हर लोक जातात निघून. मग तर आपण घेतली होती 259 रुपयाला पिंपळे सौदागर 19 किलोमीटर. सो आता घेतली तर काय कस्टमर बसलं होतं, काहीच करता नाही आला आपल्याला. सो आता सोडले कस्टमरला, ड्रॉप केले कोणाला ऐकोनला आणि 2200-2250चं आपलं काम झालंय. गाडी चालली 159 आणि 9:16. आता सर्ज म्हणजे काल मला एकाने विचारलं होतं, कमेंट केली होती. तर सर्ज म्हणजे कॅब कमी आणि राईड जास्त अशा टायमिंगला ॲपवाले डबलचे रेट घेतात कस्टमरकडनं. त्यांना पण जास्त कमिशन राहतं आणि आपल्याला पण जास्त कमिशन देतं आणि कस्टमरला त्यांची कॅब भेटते. तर ते असतं सर्ज बुकिंग. आता हे ओळखायचं कसं, तर नॉर्मल आपल्या ट्रिपला समजा 200 रुपये भेटतात. तर सर्ज बुकिंग मध्ये 400, 420, 380, 390 त्याच ट्रिपचे डबलचे रेट भेटतात. तेव्हा समजून चालायचं का सर्ज भेटतोय आपल्याला. तर आता इथं 9:15 झालेत. आता इथं मी
एक ऑब्झर्व केलं की इथनं मी जेव्हा 4-5 किलोमीटर होतो तेव्हा मला एवढ्या राईड पडल्या उबेरच्या, आणि जेव्हा मी 1-1.5 किलोमीटर आलो तेव्हा एक पण राईड नाही पडली. आणि आता राईड पडत होत्या. सो मी उबेर ऑफलाईन केले आणि ओला आणि रॅपिडो चालू करतो आणि बघूया इथनं आपण आता कुठे जातो. आता रोडला सगळीकडे ट्रॅफिकची सुरुवात झालेली आहे, ऑफिस टायमिंग सुरू झालंय आता. तरी पण बघू आता इथनं आपण कुठे जातोय. 2.8 किलोमीटरची राईड केली आणि अर्धा किलोमीटर पिकअप 3.3, 157 रुपये आपल्याला दिलेत. पिंपळे निलक पासून आपण राईड आणली 14.9, 15 किलोमीटरची. ऍड्रेस काहीतरी वेगळा चालतं, एअरपोर्ट पिकअप असं काहीतरी, पण होती रुबी हॉल क्लिनिकला. आणि 444, 445 मला दाखवले होते आणि मला तेवढेच दिलेत. आणि कस्टमरचं बिल झाले 424 रुपये, मला दिले 445 रुपये. आणि याच्या आधी आपण एक छोटी राईड केली त्याची 150 रुपये, 157. तर चांगलं काम चालू आहे. ओलाचे चांगले राईड भेटतात. 2 दिवस झाले. डबलचे डायरेक्ट 20 रुपये प्रमाणे, आता ही तर जवळपास 30 रुपये प्रमाणे रेट भेटलाय. बघा ना, 15 त्रिक 45, 450 रुपये आपल्याला भेटले 15 किलोमीटरची. आणि याच्या आधीची पण 3 किलोमीटरची 150, 157, 30 रुपये किलोमीटर पकडा. तर 2800, 2850 आपलं 2838 की असं काहीतरी 27,2800 आपलं अर्निंग झाले, राऊंड अमाऊंट पकडा. तर 180 किलोमीटर गाडी चालली आहे, 11:15 झालेत. आणि 3 वाजता आपण निघलो, जवळपास 2:45ला. 3च पकडा, 3 ते 11 पकडू आपण. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 8 तास काम झाले. 8 तासामध्ये 180 किलोमीटर आणि 2800 रुपयाचं अर्निंग आपलं झाले. आता इथनं आपण स्टेशनला जाणार आणि घराकडची एक राईड घेणार, म्हणजे बरोबर आपली लेवल होऊन जाईल 3000ची. तर ठीक आहे, असं काम रोज व्हावं. आता काल तर झालंय आपलं, आज पण जवळपास झालंय तर जमा आहे. तर काल आपल्याला 12 वाजले होते, आज 11 वाजले, आज पण 12 वाजतील, म्हणजे बरोबर ठीक आहे. 9 तास 9 तास आपलं तेवढं काम होते. आता आपण एक राटणीची राईड घेतली होती उबेरकडनं. 270 रुपये आपल्याला दाखवले होते आणि 288 रुपये कस्टमरचं बिल झालं. आता यामध्ये विषय असा होता की दुसऱ्यासाठी ट्रिप बुक केली होती. राहटणीमध्ये जे होते त्यांनी स्टेशनवाल्यांसाठी राईड बुक केली होती. ते एजंट होते 2 जण. तर त्यांना आपण प्रॉपर गायडन्स केलं, कुठं यायचं, कसं यायचं, नंबर वगैरे घेऊन प्रॉपर. तर ते आले. तर ज्यांनी बुक केली होती त्यांनी आता इथं आलं, पेमेंट केले आणि आपल्याला 50 रुपये एक्स्ट्रा पे केले. तर मला या राईडचे 258 रुपये भेटले उबेरकडनं आणि कस्टमरकडनं 50. तर 308 रुपये आपल्याला या राईडचे भेटलेले आहेत. तर टोटल बघतो आणि किलोमीटर 200 किलोमीटर झाले, 199, 200च पकडा. आणि आपला अर्निंग बघा ना, आता माझ्या हिशोबाने 3150 रुपयाचं आपलं अर्निंग झालंय. तरी मी एक्झॅक्ट आकडा बघतो, टोटल करतो आणि नंतर मग आपण बघूया. तर आता आपण आहे राहटणीला. आता आपण टोटल केली 2360 रुपये आपल्या ओला 7 राईड, 2 राईड उबेरच्या 508 आणि 50 रुपये एक्स्ट्रा. रॅपिडोची एक राईड 234 आणि उबेरची जी ओलाची जी एअरपोर्टची होती त्यामध्ये आपल्याला फॉरेनचे कस्टमर होते, फ्रान्स लेडीज होत्या, लुसी, त्यांनी 20 रुपये एक्स्ट्रा दिले. तर टोटल आपली 3160 रुपये अशी झाली आज, 3150. आणि गाडी चालली 200 किलोमीटर. आता इथनं घर माझं आहे 7-8 किलोमीटर. तर इथनं आपण गो टू टाकू आणि बघूया राईड भेटते का. आपण हळूहळू एमटी निघूया, कारण टाइम पण झालाय, 12 वाजलेत. सव्वा गॅस वगैरे बरेचतो, 12:30 पावणे 1 आपल्याला घरी होतील पोहोचायला. सो चांगलं काम झालं आणि ओलामुळं आपलं काम होते. काल पण आपल्या ओलाला 4 एक ट्रिप आपल्याला चांगल्या भेटल्या. आज पण 7 ट्रिप आपण ओलाच्या केल्या, सगळ्यात चांगल्या ट्रिप होत्या. फक्त एक नॉर्मल रेट होती, फक्त 250 एअरपोर्ट, बाकी सगळ्या चांगल्या ट्रिप झालेल्या आहेत. तर ठीक आहे, जे मी नेहमी सांगतो ॲप व्हिडिओमध्ये का जे आपल्याला ॲप चांगले रेट देईल त्यांच्याकडनं ट्रिप ॲक्सेप्ट करा आणि काम करा. बघा तुम्ही, आज मी 9 तासामध्ये 3150 रुपयाचं काम केलंय.
200 किलोमीटर गाडी चालली. आता गॅस किती बसणार आहे? 750 रुपयाचा गॅस बसला समजा दिवसभरात सगळा, तरी आपल्याला किती 3200, 2200, 2300, 2350 रुपये राहिले. 2300 पकडा, 50 रुपये नाश्ता गेला आपला. तर ठीक आहे, अशा प्रकारे काम करा. काम आहे व्यवस्थित करा. भेटूया उद्या.